Good afternoon student. Welcome to our English session. Last lectureला आपण 4.4 फॅन्टॅस्टिक शॉप हा लेसन पाहिलेला होता. आज आपण त्याचे पॉइंटर्स म्हणजे त्याचे क्वेश्चन अँड आन्सर पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे रीड अलाउड द स्पीच गिवन बाय. रीड म्हणजे काय? वाचणे. स्पीच म्हणजे काय? की जी वाक्य आहेत ते. पहिला आहे सारस द ससा. तर या टेक्स्टमध्ये आपल्याला सारस द ससा या कॅरेक्टरने जे स्पीच बोललेले आहे ते काय करायचे आहे, तुम्हाला मोठ्याने वाचायचं आहे. त्याचप्रमाणे जेमी जेलीफिश आणि गुणा आजीचे जे स्पीच जे आहेत तर ते तुम्हाला मोठ्याने वाचायचे आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन जो आहे तो म्हणजे लिस्ट द गुड्स डिस्प्ले इन ईच शॉप, ॲड अ 4 मोर सुटेबल गुड्स टू ईच शॉप. आता पहा की तुम्हाला की इथे जे तुम्हाला 3 शॉप दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये कोणकोणते गुड्स म्हणजे सामान आहे तर ते हे करायचे. तर फर्स्ट शॉप आहे जो 24 कॅरेटचं. तर त्याच्यामध्ये कॅरेट हलवा, कॅरेट पुडिंग, कॅरेट बन्स, डाइस्ड कॅरेट, कॅरेट ज्यूस, कॅरेट फ्रेश केक. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये काय आहेत तिथे काय काय होतं तर त्याचं पण हे केलेलं आहे. त्याच पद्धतीने आणखीन त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, मोर ॲड केलेलं देखील आहे. त्यानंतर जेमी जेलीफिश अंडर वॉटर मरीन क्रीव शॉप. तर त्याच्यामध्ये कोरल पेपर वेट, त्यानंतर पेंटेड सीवीड, पिंक शेल ब्रेसलेट, एअर वॉच हे काय आहेत त्याच्यामध्ये गुड्स आहेत. तर तिसरं जे आहे ग्रॅनीज गुणाबाई ड्रीम शॉप. याच्यामध्ये मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग, मॅथ्स विझार्ड, टॉप ॲथलेटिक, ट्विंकल टॉयज, टोज डान्सर, मेलेडी क्वीन, त्यानंतर बेस्ट क्रिकेटर्स, ॲस्ट्रो सायंटिस्ट, अ ब्रेव हार्ट. अशा पद्धतीचे तिथं पुस्तकं आहेत. तर आणखीन म्हणजे ड्रीम्स आहेत तिथं विकायला, तुम्ही आणखीन ड्रीम्स ॲड करू शकता. तिसरा प्रश्न जो आहे ड्रॉ सिम्पल मॅप्स टू शो द लोकेशन ऑफ ईच शॉप. इथं काय मॅप म्हणजे काय बनवलेला आहे, नकाशा आपल्याला तयार करायचा आहे. त्यानंतर चौथा जो प्रश्न जो आहे इनॅक्ट द कॉन्व्हर्सेशन म्हणजे तुम्हाला हे जे संवाद दिलेले आहे तर त्याचं नाटकीय रूपांतर तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे नोट द फॉलोइंग फ्रॉम ईच शॉप. तुम्हाला प्रत्येक शॉपमधनं ही खालील नोट दिलेली आहे ती पूर्ण तयार करायची आहे. हाऊ द शॉपकीपर इंट्रोड्यूस हर सेल्फ किंवा हिम सेल्फ म्हणजे प्रत्येक हा दुकान मालक जो आहे तो स्वतःची ओळख कशी करून देतो हे तुम्हाला तिथं लिहायचं आहे. फर्स्ट आहे 24 कॅरेट्स. तर तो म्हणतो की हाय, आय एम सारस द ससा. आय सेट अप द शॉप बिकॉज आय लव कॅरेट. आय जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट. दुसरा आहे अंडर वॉटर मरीन कॅरलो शॉप. तर यामध्ये आय एम जेमी जेलीफिश. आय लिव्ह राईट ॲट बॉटम ऑफ द कोरल रीफ. त्यानंतर ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप. तर ती म्हणते की हॅलो, आय एम गुणा आजी. हाऊ ओल्ड आय एम इनफ टू से आय हॅव सीन युअर ग्रेट 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 ग्रँडफादर वेन ही वॉज स्मॉल किड. आता पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे द गुड्स इन शॉप व्हॉट इज सोल्ड इन द शॉप म्हणजे दुकानामध्ये जे विक्रीसाठी ठेवलेलं सामान आहे तर ते आपल्याला लिहायचे आहे. तर 24 कॅरेट्समध्ये कुठला कॅरेट हलवा, कॅरेट पुडिंग, कॅरेट बन्स, डिसाइल्ड कॅरेट, स्लाइड कॅरेट, कॅरेट ज्यूस, कॅरेट फ्रेश केक हे तिथं सामान विक्रीसाठी आहे. तर जेमी जेलीफिश अंडर वॉटर मरीन कोरल शॉपमध्ये कोरल वेट, पॉटेड सीवूड, पिंक शेल ब्रेसलेट, एअरफूफ वॉच. त्यानंतर ग्रॅनीज गुणाबाईज ड्रीम शॉपमध्ये मास्टर ऑफ इंग्लिश स्पेलिंग, मॅथ विझार्ड, टॉप ॲथलेटिक, ट्विंकल टोज डान्सर, मेलेडी क्वीन, ॲस्ट्रो सायंटिस्ट, बेस्ट क्रिकेटर, अ ब्रेव हार्ट हे काय आहे तिथं
विकण्यासाठी ठेवलेले सामान आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. लोकेशन ऑफ द शॉप म्हणजे ते शॉप कुठे आहेत ते. 24 कॅरेट्स हे शॉप जे आहेत अंडर द बयान ट्री ससे फार्म ग्रीन व्हॅली वेस्टर्न घाट्स इथं ते दुकान आहे. त्यानंतर जेमी जेलीफिश अंडर वॉटर मरीन कॅरल शॉप हे आहे कोरल रीफ डीप ब्ल्यू सी नियर ओशन आयलँड. त्यानंतर ग्रॅनीज गुणाबाई ड्रीम शॉप तर हे कुठं आहे तर क्लाउड 9 बियॉन्ड द हॉरिझॉन फॅन्टॅसी लँड इथं ही दुकानं स्थिरावलेली आहेत. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉन्व्हर्सेशन इन द शॉप. आता ह्या प्रत्येक शॉपमध्ये जे कॉन्व्हर्सेशन झालेलं आहे जो संवाद झालेला आहे तो तुम्हाला इथं लिहायचा आहे. तो आहे 24 कॅरेट्स या दुकानामध्ये कस्टमर इज द कॅरेट केक फ्रेश ससा जस्ट आउट ऑफ ओव्हन. त्यानंतर बी कॅन आय हॅव ओल्ड कॅरेट ज्यूस ससा हिअर इज द ग्लास ऑफ चिल्ड कॅरेट ज्यूस. कस्टमर आय हॅव डझन कॅरेट केक्स अँड अ बॉक्स ऑफ कॅरेट हलवा हाऊ मच कुड दॅट बी. ससा दॅट बी विल बी 100. डी कॉन्व्हर्सेशन डू हॅव डेली कॅरेट्स ससा सॉरी मॅडम वी गेट देन ओनली इन द विंटर सीझन. अशा पद्धतीने आपण 24 कॅरेट्समध्ये शॉपमध्ये जे कॉन्व्हर्सेशन आहे ते लिहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट कॉन्व्हर्सेशनकडे वळूया. नेक्स्ट शॉपकडे अंडर वॉटर मरीन क्युरोक शॉप यामध्ये कस्टमर एक कॅन आय हॅव कोरल पेपर वेट प्लीज. तर जेमी सर्टनली हिअर इज द नाईस लिटिल वन अँड इट्स अनब्रेकेबल. पुढचं बिग आहे कस्टमर वुड यू हॅपन टू हॅव पॉट टेंट्स सीवीड. जेमी ओ वी हॅव अ लार्ज व्हरायटी टेक युअर पिक. त्यानंतर सी कस्टमर कॅन आय ट्राय दिस पिंक शेल ब्रेसलेट. जेमी येस मिस ऑक्टोपस आय कॅन इवन गिवन यू अ सेट ऑफ 4. त्यानंतर कस्टमर डी कस्टमर लुक ॲट डिस्पेंटरी नीड अँड एअरप्रूफ वॉच आय हॅव टू गो अशोअर टुमारो. जेमी हॅव अ लुक ॲट धिस इट इज द लेटेस्ट डिजिटल वन. अशा पद्धतीने आपण सेकंड शॉपमधलं कॉन्व्हर्सेशन लिहिलेलं आहे. आता आपल्याला थर्ड शॉपमधलं कॉन्व्हर्सेशन लिहायचं आहे. ग्रॅनी गुणाबाईज ड्रीम शॉप अ बॉय ग्रॅनी माय ड्रीम्स इज टू टॉप इन इंग्लिश. ग्रॅनी म्हणते हिअर इज अ सेट ऑफ इंग्लिश बुक्स बट यू मस्ट गिव मी अ युअर प्रॉमिस दॅट यू विल रीड द बुक्स अँड डू ऑल द ॲक्टिव्हिटीज. सेकंड अ गर्ल ग्रॅनी व्हॉट कॅन गिव मी अ मेक अ brave heart. Granny, here is the pocket of self-confidence, but you must promise me to believe and achieve. Third, a boy, Granny, please don't laugh at me, but I want to travel to the star. Granny, I never laugh at my young friends. Here is the package of to help you reach the stars and beyond, but give me your word that honor that you will always love and respect nature. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. Now use your imagination to present the fantastic shop of your choice using the above points. Some options are given below. खाली तुम्हाला काही ऑप्शन दिलेले आहेत त्या पद्धतीने काही फॅन्टॅस्टिक शॉप पण दिलेले आहेत. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार त्यांना प्रेझेंट करायचं आहे. फर्स्ट आहे फ्लाइंग शॉप. तर हाय आय एम कालू देअर इज द क्रो आय रन फ्लाइंग शॉप इट ऑलवेज फ्लाइज आय सेल डिफरंट काइंड्स ऑफ डिझाईन मटेरियल अँड द डेली नीडेड ऑब्जेक्ट. द लोकेशन ऑफ माय शॉप इज होल स्काय वंडर विथ मी शॉप ऑल ओव्हर द स्काय. पॅरेट डू यू हॅव ब्ल्यू कलर टू पेंट माय feather. Kalu, yes,
बट युअर ग्रीन कलर इज सो ब्युटिफुल. आता नेक्स्ट जे आपल्याला शॉप दिलेलं आहे ते पाहूया आपण. अ शॉप इन ट्री, झाडावरचं दुकान. यामध्ये दिलेलं आहे नमस्कार. माय सेल्फ चिंटू द मंकी. आय लिव्ह इन धिस फॅन्टॅस्टिक जंगल. आय रन अ शॉप. देअर आर मेनी स्वीट डिशेस इन माय शॉप. द लोकेशन ऑफ माय शॉप इज on the bank of river in jungle. Everybody comes to my shop. Every animal and bird enjoy the sweets. Sparrow, can you give me 10 mango candies? Chintu, yes, with 10 mango candies we have an apple candy free. आता पुढचं जे शॉप जे आहे अ सुपर पॉवर शॉप. हॅलो, माय नेम इज जम्पो द रोबोट. I run shop which is the full with super power drinks. There are many different drinks which give one you super power. The location of my shop is near Coconut Garden of the island in the Arabian Sea. Rabbit, I get very afraid of anything. Give me a drink to be courageous. Jumbo, try this one. दिस इज द ड्रिंक ऑफ कॉन्फिडन्स. अशा पद्धतीने इथं तुम्हाला 3 फॅन्टॅस्टिक जॉबबद्दल लिहायला सांगितलेलं होतं, ते आपण लिहिलेलं आहोत. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. कॉपी द सेंटेन्स विच हॅव द वर्ड जस्ट. ट्रान्सलेट देम इंटू युअर मदर टंग. म्हणजे पुस्तकामध्ये जस्ट हा शब्द आलेला आहे. तुम्हाला सेंटेन्सेस म्हणजे वाक्य तुम्हाला शोधून लिहायचे आहेत आणि त्याचं काय करायचं आहे, मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. तर जस्ट कांट डू विदाऊट कॅरेट. तर त्याचं आहे मी गाजराशिवाय काहीच करू शकत नाही. दुसरं वाक्य आहे जस्ट आउट ऑफ द ओव्हन. आत्ताच ओव्हनच्या बाहेर काढलेलं आहे. तिसरं आहे माय हाऊस जस्ट बियॉन्ड माय शॉप. माझे घर माझ्या दुकानाच्याच एकदम मागे आहे. फोर्थ आहे जस्ट लुक ॲट द ब्युटिफुल कोरल. ह्या सुंदर प्रवाळाकडे फक्त एक नजर टाका. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे राईट अँड ॲडव्हर्टाइजमेंट फॉर एनी वन ऑफ द फॅन्टॅस्टिक शॉप. तर तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट लिहायची आहे. डिअर कॅरेट फ्रेंड्स, नाऊ गुड न्यूज फॉर यू. देर आर मेनी व्हरायटी ऑफ कॅरेट फूड इन वन शॉप. Eat carrot for bright side. Visit the shop. The shop is the 24 carats under the banyan tree on Sasa Farm, Western Ghat. Time 10 AM to 8 PM. अशा पद्धतीने आपण ॲडव्हर्टाईज केलेला आहे. पुढचा जो क्वेश्चन आहे होल्ड अँड एक्झिबिशन्स ऑफ डिफरंट शॉप इन युअर क्लास रूम. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या शॉपचं एक्झिबिशन भरवायचं आहे, म्हणजे प्रदर्शन हे करायचं आहे. पुढचं आहे कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग द डिफरंट एंडिंग. आता जिथे एंडिंगला जे शब्द दिलेले आहेत ते पहा कुठले कुठले हे करायचं आहे. आय हॅव डझन मँगोज. आय जस्ट कांट विदाऊट बायसिकल. माय डेझर्ट्स विश टू मेक क्लीन इंडिया. आय डिस्पेंसरी नीड्स बुक्स. जस्ट कांट डू विदाऊट माय फ्रेंड्स. My desert wish the make them study hard. Dispensary need a pen. Dispensary need a something to eat. अशा पद्धतीने तुम्ही वेगळे सुद्धा शब्द लिहून इथं पूर्ण करू शकता. हे सर्व प्रश्न उत्तरे मला लिहून पाठवायचे आहेत. थँक्यू.